नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण शहरामध्ये धाराशिव शहर उस्मानाबाद शहर या शहरामध्ये एका इफ्तार पार्टीच्या ठिकाणी आलेलो आहोत। इफ्तार पार्टी या ठिकाणी दिलेली आहे काँग्रेस कमिटीच्या शहर अध्यक्षांच्या वतीनं हे इफ्तार पार्टी केलेले आहे। आपण त्यांना विचारूया इफ्तार पार्टीचं महत्त्व काय। साहब, इफ्तार पार्टी का महत्व? इफ्तार पार्टी का महत्व यह है कि हमारा हमारा जो सो विचार है कि भाई सारे शहर के हिंदू मुस्लिम एक जगह आए, हिंदू मुस्लिम जो है सो एक जगह आकर ये हमारी देश की एकता और अखंडता को बनाए और प्यार सद्भावना जो है सो ये करें। हम सब मिलकर जो है इफ्तार पार्टी कंधे को कंधा लगाकर यहाँ पर बैठते हैं और एक दूसरे को प्यार बांटते हैं। बस हमारा यही जो है सो हमारा एम है। पूरे महाराष्ट्र में दंगल भड़काने का काम एक विशिष्ट पक्ष करता है। औरंगजेब की कबार, हिंदू मुस्लिम की दंगल ये प्रोग्राम चल रहा है पूरे देश में। इसके बारे में क्या कहना? तो ये सर, ये जो व्यक्तियां हैं ये जो है शैतानी खसलत के व्यक्ति हैं। इनको देश से कोई लेना देना नहीं है, देश से कोई प्रेम नहीं है। बस जो प्रेम वाले हैं वो मिलकर रहते हैं। जैसा इफ्तार पार्टी में आज सारे के सारे हमारे शहर के हिंदू भाई आज यहाँ पर बैठे हुए थे। हमने ये मंजर देखा ख्वाजा शमसुद्दीन गाजी अलैहि रहमा के यहाँ पर जो है सो इफ्तार पार्टी का प्रोग्राम हुआ आज, जिसमें जो है सारे शहर के पूरे जो है सो हमारे हिंदू भाई बड़े बड़े जो है सो दिग्गज नेता यहाँ पर मौजूद थे। हमको बहुत अच्छा लगा। बस यही सारे देश के जो है सो हमारे देश को आगे बढ़ाने में यही सब लोग रहेंगे। ये शैतानी लोग सारे के सारे नष्ट हो जाएंगे। ना हिंदू बुरा है, ना मुस्लिम बुरा है। जो इन दोनों को लड़ाता है वो इंसान बुरा है। ऐसा आपने लिखा है। बहुत अच्छा संदेश है। बहुत अच्छा संदेश। इसके बारे में क्या कहना चाहते हैं? बस हम यही कहते हैं कि भाई बुराई को छोड़ो, अच्छाई को पकड़ो, प्यार को बांटो और देश से अपने प्रेम करो। हिंदू मुस्लिम सब एक ही हैं, हम देश एक ही संतान, हमारे देश की संतान है। बस हमारा यही जैसे कहना है। साहेब, आपण काँग्रेसचे धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्याचे शहराध्यक्ष आहे। काय हेतू होता, काय साध्य करायचं तुम्हाला इथे? काँग्रेस पक्षाची जशी परंपरा आहे, काँग्रेसचा जो विचार आहे, या देशामध्ये सगळ्या जाती धर्माचे सगळ्या वर्गाचे लोक गुण्यागोविंदाने एकमेकांसोबत सद्भावनेने राहावे, नांदावे, हा आपल्या संविधानाचा विचार आहे। हा सर्व धर्माचा विचार आहे आणि हा काँग्रेसचा विचार आहे। त्याचं पालन या धाराशिव उस्मानाबाद शहरामध्ये गेले अनेक पिढ्यानपिढ्या केलं जातं। तेच काम काँग्रेस शहर काँग्रेसच्या वतीने आम्ही गेली 5-7 वर्ष असं मोठ्या प्रमाणावर इफ्तार पार्टीचं आयोजन करतो। विविध धर्माच्या सणाच्या सार्वजनिक सणांमध्ये आमच्या काँग्रेस पक्षाची धाराशिव शहरातील पूर्ण टीम, आमचे प्रशांत पाटील जिल्हा उपाध्यक्ष आहेत, आमचे नेते विश्वासप्पा शिंदे आहेत, राजाभाऊ शेरखाने आहेत, आमचे युवक नेते उमेश राजे निंबाळकर असतील, धनंजय राव, सिद्धार्थ बनसोडे, त्यांच्यासोबत सय्यद खलील सर, नादेर सर, ॲडव्होकेट जावेद काजी, आरिफ भाई मुलानी, असे असंख्य या शहरातील प्रत्येक भागातील आणि आमच्या याला आमचे प्रभाकर लोंढे साहेब यांची खंबीर साथ असते। आम्ही टीम म्हणून आमचे कर्तव्य म्हणून हे काम आम्ही अविरतपणे करतो, यापुढेही करत राहू। ही जातीय दंगली भडकवणारे भाजपचे जे काही कार्यकर्ते आहेत याला कसं तोंड देणार आहे तुम्ही? तुम्ही सेक्युलरिझम पक्ष आहे, तुमचा काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्माला घेऊन चालतोय, याला कशी तोंड देणार आहे तुम्ही? आम्ही जसं म्हणालो की हे आपल्या संविधानाची मूळ भावना आणि सगळ्या धर्माचा जर आपण तत्व आणि त्याचं सार बघितलं तर हेच आहे इन्सानियत, माणुसकी। त्याचं पालन काँग्रेस पक्ष करत आहे। आमचे नेते राहुल गांधी जे म्हणत आहेत की आता हे जे 2014 पासून या देशामध्ये नफरत की जो बाजार है उसमें हम मोहब्बत की दुकान चलाते हैं आणि एक ना एक दिवस हा द्वेष नष्ट होऊन नफरत छोडो भारत जोडो हा नारा आहे आमचा। आणि एक दिवस हा नफरत तोडल्याशिवाय आणि एकमेकात सद्भाव आणि एकमेकाबद्दल प्रेम आपलं जागृत केल्याशिवाय या देशाचा विकास आणि आपल्या सगळ्या धर्माचा ह्याच्यातच हित आहे। साहेब, हिंदू आणि मुसलमान आनंदाने नांदावा याच्यासाठी तुम्ही तडफदार एक तरुण कार्यकर्ता आहे। युवा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मागील 5 वर्षापूर्वी होता तुम्ही याच्या पुढे हिंदू आणि मुसलमान सर्व जाती धर्माचे माणसं धाराशिवामध्ये एकोप्याने राहतील याच्यासाठी काय करण्याचा संकल्प आहे तुमचा? धाराशिव जिल्ह्याची जर सध्याची परिस्थिती पाहिली, आजपर्यंत ज्या वेळेस देशात आणि राज्यामध्ये
हे जात आणि धर्मविरोधी सरकार सत्तेत आलं त्यावेळेस दंगली घडवण्याचे प्रकार घडले. ज्यावेळेस काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आमचे उद्धव ठाकरे गट, तुम्ही बघितलंच कोरोनामध्ये त्यांचं काम, ज्यावेळेस हे सत्तेत आले तेव्हा सत्तेत राहिले एकत्र, कुठेही दंगली घडल्या नाहीत, घडवण्याचा प्रयत्न झाला, घडवू दिल्या नाहीत. आणि इथून पुढच्याही काळात सांगतो आम्ही की इथं हा देश सर्वांना घेऊन चालणार आहे. भारत देश सर्व जाती धर्माचे लोक एकसंघ ठेवण्याचं काम आजपर्यंत काँग्रेसने केलं. तेच काम आम्ही कार्यकर्ता म्हणून या पक्षाचे पुढेही तेच काम, एकसंघ देश कसा राहील यासाठी आम्ही झटू. हे आहेत उमेश राजे निंबाळकर साहेब, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे साहेब आणि मुस्लिमचे एक चांगले कार्यकर्ते आरिफ मुलानी साहेब. आपलं काय मत आहे? शहर उपाध्यक्ष आहे तुम्ही काँग्रेसचे. आज का जो कार्यक्रम रमज़ान के महीने में इफ्तार के मौके पे हमारे पार्टी की तरफ से आज जो इफ्तार रोज़े की इफ्तारी हो गई, इसमें हमारे पार्टी के लोगों ने तहे दिल से अपना दिल लगा के जो इफ्तारी जो लोगों को होना चाहिए वो करे. इसके लिए मैं तहे दिल से मेरे पार्टी का भी और हमारे दोस्त लोग जो भी है उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. तर ही उस्मानाबाद शहरातलं प्रेम आहे, हे पूर्ण देशातल्या राज्यातल्या लोकांनी ओळखणं गरजेचं आहे. दररोज एका ताटाला बसून खाणारे हे हिंदू मुस्लिमचे माणसं एक जीवानं या शहरामध्ये नांदतात. 1993 पासून ते आज तागाय 2025 पर्यंत कसल्याही प्रकारची दंगल या शहरामध्ये झालेली नाही. 1993च्या अगोदर या जिल्ह्याला एक वादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखलं जायचं, पण 1993च्या नंतर कसल्याही प्रकारची दंगल नाही आणि याच्या पुढेही आम्ही कसल्याही प्रकारची दंगल होऊ देणार नाही. ना हिंदू ना मुसलमान, हम है सिर्फ इंसान ही भूमिका घेऊन ना हिंदू बुरा है ना मुसलमान बुरा है, दोनों में झगड़ा लगाने वाला ये सबसे बुरा है, अशा पद्धतीचं बॅनर या ठिकाणी लागले. म्हणजे आपण सगळे एक जीवानं राहायचंय असा संदेश इफ्तार पार्टीतून या ठिकाणी दिलेला आहे. तर पाहूया भावी काळामध्ये काँग्रेस पार्टी वादग्रस्त मुद्द्याला कसं शह देणार आहे, कसा विरोध करणार आहे आणि प्रेमानं धाराशिव जिल्ह्यातले लोक कसे नांदणार आहेत आणि त्याच्यासाठी काँग्रेस पार्टी काय करणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. त्या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.